निलंगा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. आमदार निलंगेकर. तसेच लातूर महानगरपालिकेवर सुद्धा भाजपचा झेंडा फडकणार आहे. निलंगा नगरपालिका निवडणुकीत लातूरच्या देशमुख यांनी कितीही ताकद लावली तरी या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार संजय राज हलगरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून निलंगा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असून भविष्यातील लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल व लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी निलंगा येथील शिवाजीनगर भागातील देवीच्या मंदिरासमोरील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष हद्रीस मुलतानी, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, भाजपा उमेदवार संजय राज हलगरकर, इरफान सय्यद, संजय दोर्वे, शेषराव मामळे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, या देशात अनेक नगराध्यक्ष झाले असतील पण बाळासाहेब शिंगाडे यांच्यासारखा नगराध्यक्ष होणे नाही. कारण कोरोना काळात त्यांनी अत्यंत भीषण परिस्थितीत सुद्धा जीवाची पर्वा न करता काम केले व या शहरातील नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. एकाच दिवशी 28 लोकांचा अंत्यविधी केला व त्यांच्या हस्ती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवली. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील मृत्यू पावलेल्या लोकांना त्यांनी स्वतःच्या शेतात जागा दिली. देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघात 80,000 लाडक्या बहिणींना पगारी चालू केल्या आहेत. आज त्यांना 1,500 रुपये मिळतात. 2,100 रुपये करण्याचा मानस शासनाचा आहे. तसेच आता लाडक्या बहिणींसाठी लखपती दिदी ही योजना राबवण्यात येणार असून ज्यांच्या नावाने 8 चे उतारे नाहीत त्या लोकांना मार्च 2026 पर्यंत 8 चे उतारे देणार आहोत. येथे शहरातील मायमाऊलींच्या व मुलाबाळांच्या सुरक्षिततेसाठी येत्या 3 ते 6 महिन्यात संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खाली येणार आहे. आम्ही या ठिकाणी कधीही जातीवाद केला नाही. हिंदू मंदिरांसोबतच दादा, पीर दर्गा, पीर पाशा दर्गा या देवस्थानाला भरघोस निधी दिला आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी 2 शादीखाने तयार केले आहेत. आम्ही सर्व धर्मांना सोबत घेऊन चालतो. काँग्रेसच्या उमेदवाराने येथील स्वामी समर्थ केंद्र हटवले आहे, ते पुन्हा सुरू करू असे बोलून ते म्हणाले, मुस्लिम समाजातील गोरगरीब जनतेने दिलेल्या पैशात भ्रष्टाचार करून खूप मोठी माया जमवणारा हा काँग्रेसचा उमेदवार असून काँग्रेस उमेदवार आणि शिवसेना उभाठा गटाचा उमेदवार हे दोन्ही गुत्तेदारी करणारे आहेत. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी गुत्तेदारी केली नाही आणि त्याचाच वारस सध्याचे उमेदवार संजय हलगरकर चालवतील असा आत्मविश्वास व्यक्त करून ते म्हणाले, निलंग्याचे हे वैभव ताकद कोणाच्या हातात द्यायची ते आपणच ठरवा व भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती त्यांनी शेवटी केली. सर्व धर्म समभावाची वागणूक देईन व माझ्या वडिलांची समाजसेवेची परंपरा कायम ठेवण्याचे आश्वासन नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलगरकर यांनी बोलून दाखवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माजी समाज कल्याण सभापती संजय दोर्वे यांनी केले. काय म्हणायचे अण्णा मुंडे साहेब, हे काम नाहीये येड्या गबाळ्याचं, हे काम नाहीये येड्या गबाळ्याचं, हे काम आहे एका मर्दाचं. तुम आगे बढ़ो, सगळ्यांचे हात अजून झालेले नाहीयेत. संभाजी भैया तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र.